हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 66 कमाल. महान थोर संत कबीर नित्यनियमित दररोज रानात जाऊन गाईला गवत कापून आणत असत. एक दिवस त्यांच्याकडे कोणी भेटायला आल्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितले की आज रानात जाऊन गाईसाठी तू गवत कापून आण. त्याप्रमाणे त्यांचा मुलगा विळा घेऊन रानात गेला. तेथे गेल्यावर त्याने पाहिले की गवत 2-3 फूट वाढलेले आहे. रानात हलकासा वारा सुटला आहे. ते गवत त्या वाऱ्याबरोबर कसे तल्लीन होऊन डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे डोलत आहे. जणू काही ते परमात्म्याचे भजन गात डोलत आहे. कबीरांच्या मुलाची तेथेच भाव समाधी लागली. तो त्या गवतात बसला आणि भजन गात डोलू लागला. इकडे संत कबीरांना भेटायला आलेले परत गेले. कबीरांनी पाहिले तर मुलगा अजून रानामधून गवत कापून परत आलेला नाही. त्यांना काळजी वाटू लागली. ते रानात गेले आणि पाहतात तर चिरंजीवांची भाव समाधी लागली आहे आणि ते गवताबरोबर भजन गात डोलत आहेत. ते पाहून संत कबीरांना आनंद झाला आणि ते अभावितपणे म्हणाले की हा तर कमाल आहे. त्या प्रसंगापासून त्यांच्या मुलाचे पाळण्यात ठेवलेले नाव मागे पडले आणि ते कमाल याच नावाने प्रसिद्ध झाले. हेच ते दादूंचे सद्गुरू होत. हरि ओम.